नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जालन्यामधून. संजय शिरसाट आता मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचलेत. संजय शिरसाट हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर आज आता संजय शिरसाट हे थेट मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. उद्या राज्यभरामध्ये 288 विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडेल आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी संजय शिरसाट पोहोचले. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय सरोदे आपल्यासोबत आहेत. संजय, उद्या मतदान आहे आणि आता संजय शिरसाट हे मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचले. तर नक्कीच आपण बघू शकतो की संजय शिरसाट आहे ते पश्चिम संभाजीनगरचे विधानसभेचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणचे उमेदवार पण आहेत शिंदे गटाकडून. परंतु काल कालीचरण महाराज यांची त्यांच्या मतदारसंघामध्ये सभा होती आणि त्या सभेमध्ये कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते की जरांगे पाटील राक्षसी वृत्तीचे आहेत अशा आशयाचे त्यांनी वक्तव्य केलं होते. त्याच पार्श्वभूमीवर ही संजय शिरसाट आणि जरांगे पाटील यांची भेट होत आहे. या भेटीनंतर जरांगे पाटील किंवा संजय शिरसाट या भेटीनंतर काय बोलतात हे पण पाहणं महत्वाचं आहे. परंतु काल विधानसभा मतदारसंघ जो आहे पश्चिम संभाजीनगर त्या ठिकाणी संजय शिरसाट यांच्या प्रचार करण्यासाठी कालीचरण महाराज आले होते आणि त्यांनी मराठा आरक्षणाचे नेते जे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. राक्षसी वृत्तीचे आहेत, तसेच दर्ग्यावर चादरही चढवतात अशा आशयाचे विधान केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज संजय शिरसाट जरांगे पाटील यांची भेट घ्यायची आहे. सागर, नक्कीच संजय, त्यामुळे या भेटीमधून काय समोर येतं, काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.